नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेच्या संदर्भात बघा, सर्व शेतकऱ्यांना जवळपास माहीत आहे की या योजनेचा जो नमोचा हप्ता आहे म्हणजे 8वा हप्ता, बरं का, 9वा हप्ता तर मिळणारच नाही सध्या, फक्त 8वाच हप्ता मिळणार आहे. आणि 8व्या हप्त्याचे पण किती रुपये, तर 2000 रुपयेच मिळणार आहेत. ही बाब सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. पण याच्यामध्ये एक सर्वात मोठा ट्विस्ट असा आहे की या योजनेचं नेमकं वितरण कधी होणार. कारण की राज्याच्या कृषी मंत्र्यांनी तर सांगितलं आहे की पुढील आठवड्यात वितरण होणार, पण पुढील आठवड्यात म्हणजे तारीख सांगितली का फिक्स, तर तारीखच सांगण्यात आलेली नाही. कोणतीच निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही. मग नेमकं कधी वितरण सुरू होणार, अशा प्रकारचा साहजिकच आहे सर्व शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही होती त्यांची अपडेट. स्वतः त्यांनी अपडेट दिली होती कृषी मंत्र्यांनी. त्यांनी सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता, म्हणजे याच्यातनं एक तर गोष्ट क्लिअर झाली की 2 हप्ते एकत्रित मिळणार नाहीत यावेळेस, फक्त एकच हप्ता मिळतो आहे आणि तो म्हणजे 8वा हप्ता. खरं तर आतापर्यंत हा मिळायला पाहिजे होता, पेंडिंग हप्ता आहे, एवढा वेळ तर लागायलाच नव्हता पाहिजे. पण हा कधी मिळणार, तर त्यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे की पुढील आठवड्यात. आता पुढील आठवड्यात म्हणल्याच्या नंतर बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, कारण की पुढील आठवडा म्हणजे नेमका कधी. कारण आता या पोस्टला पडून बघा, ही पोस्ट पडलेली जवळपास 18 तारखेला, आज आहे 21 तारीख, म्हणजे 4 दिवस तासेच झालेलेच आहेत. आता हे 4 दिवस झाले, 18 ते 21. आता पुढे जर आपण आणखी याच्यामध्ये आणखी 4 दिवस पकडूयात, म्हणजे 25 तारखेपर्यंत तरी किमान हा हप्ता आपल्याला वितरणासाठी वाट पाहावी लागू शकते, म्हणजे स्पष्ट सांगतो आहे, कारण की त्यांच्या पोस्टहून. पण आता माझी विनंती आहे सरकारला आणि कृषी मंत्र्यांना पण की आता याच्या पुढे नका वाट पाहायला हवं आणखी पण शेतकऱ्यांना, कारण की माझ्या मते दोन्ही हप्ते एकत्रित मिळायला पाहिजे होते. बघा, 4000 रुपये याप्रमाणे, म्हणजे 8वा हप्ता व 9वा हप्ते, हे 2 हप्ते जर काही एकत्रित आले असते तर माझ्या मते बरं झालं असतं. आणि खरं तर तसं भेटायला पाहिजे होतं. आता सर्वांना माहिती आहे की जे PM किसानचे लाभार्थी असतात ते नमोचे पण लाभार्थी असतात, त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ऑब्वियसली बघा 90,34,00,000 ज्याचं दाखवलेली आहे, म्हणजे 90 लाखापेक्षा अधिक आहे, 90,34,000पर्यंत. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत हा हप्ता पेंडिंग का पडला होता एवढा, तर त्याचं स्पष्ट उत्तर असं होतं की निधीला मंजुरी देण्यात आलेली नव्हती. मग आता निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे का, उत्तर आहे होय. पण किती निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे, तर 1774 कोटी. आणि एकूण प्रत्यक्षात किती वितरण होणार आहे, तर जवळपास बघा 1820 कोटी. मग त्याच्यामध्ये काही लाभार्थ्यांचे पेंडिंग हप्ते वगैरे वगैरे सर्व गोष्टींचा विचार करून ही इथला एवढा जो आहे आकडा आलेला आहे. आता हे जे वितरण आहे तर त्यासाठी DBT खातं ॲक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे. पण या सर्व गोष्टी झाल्या फक्त बोलायच्याच. महत्त्वाचं म्हणजे फिक्स्ड तारीख यापेक्षा पुढे जाऊ देऊ नये सरकारने, एवढीच सरकारला विनंती आहे. कारण की या पोस्टच्या माध्यमातून जर विचार केला, 18 तारखेची पोस्ट जर आपण पाहिलं तर हिला 4 दिवस झालेले आहेत. मग 25 ते 24 तारीख ह्या 2 तारखेच्या दरम्यानच माझ्या मते, मग हे कट टू कट विचार केला आपण आठवडा, तर या 2 तारखेच्या दरम्यानच वितरण व्हायला पाहिजे. आणि तशा प्रकारे आता पुढे वितरण होतं का आपण पाहूयात. आणि जेव्हा वितरण होईल तेव्हा नक्कीच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ती अपडेट घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नेमकं कोणत्या तारखेपर्यंत वितरण जाऊ शकतं याचा किमान तुम्हाला अंदाज आला असेल, पण सरकारने पण जास्त वेळ आणखी लावायला नाही पाहिजे. खरं तर तारीख सांगितल्याची तर बरं झालं असतं. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.